नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रणजित फरांदे करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र पुणे या आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांदे आपणा सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, थोडी तब्येत बरी नसल्या कारणामुळे मी थोडे दिवस व्हिडिओ टाकू शकलो नाही, परंतु माझा इथून पुढे रेग्युलर त्या ठिकाणी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न मॅक्सिमम राहील आणि MPSCच्या बाबतीत पण मी लवकरात लवकर त्या ठिकाणी कंबाईनच्या अनुषंगानं आणि ग्रुप सीच्या अनुषंगानं 2 फेब्रुवारीसाठी आणि 5 जानेवारीसाठी लवकरात लवकर व्हिडिओ टाकेन। मुंबईचा पेपर डिसेंबरमध्ये होण्याचे चान्सेस वाटतात मला, डिसेंबर एंडिंगपर्यंत होऊ शकतो किंवा जानेवारीमध्ये होऊ शकतो, पण 1 महिन्याचा स्पॅन तर भेटेल असं वाटतं ज्यांचा मुंबई पोलीस भरतीचा पेपर राहिला आहे। आणि आगामी काळामध्ये लवकरच जे फडणवीस सरकार आहे त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली होती की बाबा 9,500ची भरती काढू, ती देखील लवकरात काळात ती आपल्याला भरती पाहायला भेटू शकते। तर लवकरात लवकर आपण आपला पहिला क्वेश्चन स्टार्ट करू। त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या स्क्रीनवरती समोरच तुम्हाला क्वेश्चन दिसत असेल। नोव्हेंबर 2024 मध्ये, कधी नोव्हेंबर 2024 मध्ये टेनिसपटू राफेल नदाल यांचा खेळ कुठला आहे? टेनिस आहे। राफेल नदालने टेनिसमधून निवृत्ती घोषित केली, तर ते कोणत्या देशाचे खेळाडू आहेत? IMP क्वेश्चन आहे। तुमच्या ज्या काही सर्व सरळ सेवा असतील, त्याच्यानंतर पोलीस भरती असेल, त्याच्यानंतर MPSCची भरती असेल, ग्रुप बी असेल, ग्रुप सी असेल, या सर्व परीक्षांमध्ये हा क्वेश्चन येण्याचे दाट चान्सेस मला वाटतात। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना माहिती असलेले या प्रश्नाचं उत्तर आहे स्पेन। तर राफेल नदाल हे कुठल्या देशाचे आहेत? तर ते स्पेन या देशाचे आहेत। हा मुद्दा तुम्ही त्या ठिकाणी लक्षात घ्या। मग आता तुम्ही ह्या ठिकाणी राफेल नदाल यांची तुमच्या लक्षात राहावी अशी इमेज मी टाकलेली, तर हीच इमेज मी का टाकलेली त्याच्या पाठीमागचं कारण असं, विद्यार्थी मित्रांनो, राफेल नदाल यांना लाल मातीचा बादशाह असं म्हणतात। काय म्हणतात? लाल मातीचा बादशाह असं म्हणतात। का त्यांना लाल मातीचा बादशाह असं म्हणतात? ज्याला क्ले कोर्टचा बादशाह असं पण म्हणतात। तर जे काय फ्रान्स ओपन होते, वर्षामध्ये 4 ओपन स्पर्धा होतात। ओपन हा शब्द दिसला की ट्रिक आपली लक्षात ठेवायची की तो 100% टेनिस या खेळाशी संदर्भात आहे। जे काय फ्रान्स ओपन होते, फ्रान्स ओपन असते, अमेरिकन ओपन असते, विम्बल्डन असते आणि ऑस्ट्रेलिया ओपन, असे 4 ओपन टुर्नामेंट टेनिसच्या संदर्भात होत असतात। तर त्यातील जो काय फ्रान्स ओपनचा पार्ट आहे, तो फ्रान्स ओपन हा फक्त, बाकीचे सगळे ग्रासवरती खेळवले जातात आणि हा फक्त लाल माती, हे दिसतंय का, क्ले म्हणजे लाल मातीवरती खेळवले जातात। आणि याच्यामध्ये सर्वाधिक ग्रँड स्लॅम जिंकण्याचा मान हा राफेल नदाल यांना भेटतो। त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की ही जी काय माती आहे ही लाल माती आहे आणि ही कुठं भरवली जाते? फ्रान्समध्ये भरवली जाते। म्हणून या राफेल नदाल यांना या लाल मातीचा बादशाह असं देखील म्हणतात आणि ही असते फ्रान्स ओपन। मग ही जे काय फ्रेंच ओपन आहे किंवा फ्रान्सची ओपन टेनिस स्पर्धा आहे, ज्याला आपण फ्रेंच ओपन म्हणून, ती फ्रेंच ओपन सर्वाधिक वेळा राफेल नदाल यांनी जिंकलेली आहे। हा मुद्दा त्या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या। क्वेश्चन नंबर 2, हा क्वेश्चन या वर्षी मला बऱ्याच कुठल्या ना कुठल्या तरी वर्षातल्या एक्झाममध्ये हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो। IMP क्वेश्चन आहे। IPLच्या इतिहासामध्ये आतापर्यंत सर्वात महागडा खेळाडू म्हणून कोणाला ओळखले गेले आहे? हार्दिक पांड्या, ऋषभ पंत, विराट कोहली आणि रोहित शर्मा। आता ऑप्शन बघितल्यानंतर ह्या ठिकाणी बघा, मी ॲज इट इज लोकमत पेपरमधली जी काय बातमी आली आहे ती बघा, ह्या ठिकाणी पाहू शकता, लोकमत पेपरमध्ये आलेले। तर त्या ठिकाणी बघा लिहिले, ऋषभ पंत 27 कोटी बनला लखनऊचा नवाब। लखनऊचा नवाब म्हणजे काय? सर्वाधिक बोली कुणावरती लागलेले? तर जे काय ऋषभ पंत आहेत त्यांच्यावरती सर्वाधिक बोली लागलेली आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऋषभ पंत। म्हणजे IPLच्या इतिहासात सर्वाधिक महागडा खेळाडू होण्याचा मान ऋषभ पंत यांना भेटतो, 27 कोटी त्यांना दिले गेलेले। मग विद्यार्थी मित्रांनो, पुढे जाऊन क्वेश्चन असा विचारणार, एवढे 27 कोटी त्यांना कोणी देणार आहे? तर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला ह्या ठिकाणी कव्हर होऊ शकतं। बघा काय लिहिले, लखनऊचा नवाब। लखनऊचा नवाब म्हणजे काय की जो काही लखनऊ संघ आहे, या लखनऊ संघाने 27 कोटी रुपये देऊन कोणाला घेतलेले? तर हे जे काय ऋषभ पंत तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत, ह्या ऋषभ पंत यांना त्या ठिकाणी एवढी किंमत मोजून त्या ठिकाणी घेतलेला आपल्याला पाहायला भेटू शकतं। मग IPLचा अजून एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न मला असं वाटतो आणि तो म्हणजे आत्तापर्यंत माहिती नसलेला खेळाडू आहे आणि म्हणून हा क्वेश्चन मला व्हेरी इम्पॉर्टंट कॅटेगरीमधला क्वेश्चन वाटतो। का व्हेरी इम्पॉर्टंट वाटतो?
IPLच्या इतिहासामध्ये आत्तापर्यंतचा सर्वात तरुण खेळाडू कोण आहे? बघा, ज्यावेळेस सचिन तेंडुलकर खेळायला आले होते त्यावेळेस त्यांचं वय वर्ष साधारणतः 16 वर्ष वगैरे होते. आपल्या सगळ्यांना माहिती कसोटी क्रिकेटमध्ये त्यांची एंट्री झाली आणि त्या ठिकाणी पाकिस्तानचे गोलंदाज वगैरे होते सो अँड सो. पण आत्ता हा क्वेश्चन बघा, IPLच्या इतिहासामध्ये आत्तापर्यंतचा सर्वात तरुण खेळाडू कोण बनलेला आहे? हार्दिक पांड्या, रोहित शर्मा, वैभव सूर्यवंशी आणि सूर्यकुमार यादव. ज्यावेळेस विद्यार्थी मित्रांनो मी बाकीचे ऑप्शन फ्रेम करताना एक विचार करून ह्या ठिकाणी ऑप्शन फ्रेम केलेले आहेत की जर एखादं वर्ड नाव दिसत असेल किंवा व्यक्तीच्या संदर्भात जर नाव एखादं दिसत असेल तर तुम्ही ऑप्शन नंबर 3 ला जाणं अपेक्षित आहे. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर सर्वाधिक IPL मधला सर्वात तरुण खेळाडू आहे वैभव सूर्यवंशी. ऑप्शन नंबर 3 हे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. मग आता इथं तुम्ही त्या वैभव सूर्यवंशी जी काय त्याची इथं इमेज टाकलेली, इथं पण टाकलेले आणि बघा काय लिहिले, IPL 2025च्या लिलावात कुठल्या राज्याचा आहे तो आहे बिहार राज्याचा. IPLच्या इतिहासामध्ये बिहारचा किती वर्षाचा आहे तो? 13 वर्षीय वैभव सूर्यवंशी सर्वात तरुण करोडपती बनला आहे. मग बघा आपल्याला 2 क्वेश्चन तर कव्हर झाले. IPLचा सर्वात तरुण खेळाडू म्हटलं की वैभव सूर्यवंशी, त्याचं वय वर्ष आहे 13 वर्ष. तो कोणत्या राज्याचा आहे? बिहार या राज्याचा आहे. मग त्याला कोणत्या संघानं त्या ठिकाणी घेतलेलं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो तो मुद्दा तुम्ही लक्षात घ्या. तो मुद्दा मला IMP वाटतो की त्याला राजस्थान संघाने, राजस्थान रॉयल्स आपण त्याला असं म्हणू शकतो, राजस्थान रॉयल्स या संघानं सध्या त्याला घेतलेला आहे. हा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या. फक्त 13 वर्ष वय त्याचं आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे वैभव सूर्यवंशीवरती आगामी काळामध्ये त्या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचा क्वेश्चन, आता हा जो क्वेश्चन आहे हा चालू घडामोडी त्याचबरोबर आपला जो काय स्टॅटिक डाटा आहे याच्यावरती वर्षात कुठल्या ना कुठल्या तरी परीक्षेला ह्याच्यावरती 101% क्वेश्चन येणारच आहे. भारतीय राज्यघटनेला स्वीकारलेल्या घटनेला सध्या किती वर्ष पूर्ण झालेले? आणि सगळ्यांना माहिती आहे भारतीय राज्यघटना स्वीकारलेली सध्या 75 वर्ष त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहेत. हा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या. किती वर्ष पूर्ण झालेत? 75 वर्ष पूर्ण झालेत. मग आता बघा, जर 75 वर्ष पूर्ण झाले असतील तर भारतीय राज्यघटनेच्या दृष्टीनं काही महत्त्वाच्या तारखा तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. कुठल्या कुठल्या आहेत महत्त्वाच्या तारखा? बघा, 9 डिसेंबर 1946. डिसेंबर महिन्यातल्या 3 तारखा आहेत त्या तुम्ही लाईनीने लक्षात ठेवू शकता. 2-2चे त्या ठिकाणी डिफरन्स आहेत. 9 डिसेंबर, 11 डिसेंबर आणि 13 डिसेंबर. महिना आहे डिसेंबर महिना. बघा, महिना आहे डिसेंबर, महिना आहे डिसेंबर. तर या डिसेंबर महिन्यामध्ये साल आहे 1946. 9 डिसेंबर 1946ला पहिल्यांदा त्या ठिकाणी राज्यघटनेच्या संदर्भात संविधान सभेची पहिली बैठक झाली. बघा, संविधान सभेची पहिली बैठक कधी झाली? 9 डिसेंबर 1946ला. त्यावेळेसचे तात्पुरते अध्यक्ष निवडले गेले सच्चिदानंद सिन्हा. कोण निवडले गेले? सच्चिदानंद सिन्हा. त्याच्यानंतर 11 डिसेंबरला त्या ठिकाणी पुन्हा एकदा बैठक बसली आणि त्या बैठकीमध्ये 9 डिसेंबर 1946च्या कायमस्वरूपी संविधान सभेचे, बघा नीट मुद्दा लक्षात घ्या, संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून, संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद, कोण? डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची त्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली. आणि विद्यार्थी मित्रांनो हा जो काय मुद्दा आहे, संविधान सभेचे अध्यक्ष म्हटलं की डॉक्टर राजेंद्र प्रसाद, आणि दुसरा मुद्दा घटना समितीचे अध्यक्ष म्हटलं, बघा सॉरी संविधान सभा म्हणा किंवा त्याला घटना सभा पण आपण म्हणू शकतो किंवा घटना समिती असं पण म्हणू शकतो. घटना समिती किंवा संविधान सभा या दोन्हीचे अध्यक्ष कोण आहेत? राजेंद्र प्रसाद आहेत. परंतु जर तुम्हाला असं विचारलं की मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? बघा, मसुदा समितीचे अध्यक्ष, मसुदा समिती अध्यक्ष तर ते होते डॉक्टर B.R. आंबेडकर. डॉक्टर B.R. आंबेडकर. विद्यार्थी मित्रांनो मॅक्सिमम वेळा ह्या 2 ठिकाणी स्ट्रॅप लावला जातो. संविधान सभा आणि घटना समिती त्याची जर अध्यक्ष विचारले तर ते आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद, आणि
जर मसुदा समितीचे अध्यक्ष कोण, मसुदा हा शब्द खूप जास्त महत्त्वाचा आहे, ज्याला इंग्लिशमध्ये ड्राफ्टिंग कमिटी असं म्हणतात, जर ते विचारलं तर त्याचे अध्यक्ष आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा डॉक्टर BR आंबेडकर. मग याच्या ठिकाणी अजून काय महत्त्वाच्या तारखा त्या ठिकाणी परीक्षेसाठी विचारल्या जाऊ शकतात, तर ज्या काही महत्त्वाच्या तारखा आहेत त्या आपण त्या ठिकाणी पाहू. बघा, महत्त्वाच्या तारखा जर विचारात घ्यायच्या झाल्या तर त्या ठिकाणी आपण बघा, पहिली तारीख आपण लिहू शकतो की 26 नोव्हेंबर 1949. बघा, 26 नोव्हेंबर 1949. काय झालं या दिवशी, 26 नोव्हेंबर 1949 दिवशी, तर त्या दिवशी संविधान स्वीकारलं गेलं. बघा, संविधान स्वीकारले. संविधान स्वीकारल्यानंतर त्याची अंमलबजावणी करणं खूप जास्त महत्त्वाची गोष्ट होती. बघा, ह्या तारखांमध्ये घोळ करायचा नाही. 26 नोव्हेंबर 1949 म्हटलं की संविधान स्वीकारलं गेलं आणि 26 जानेवारी 1950 पुढच्या वर्षी. बघा, नोव्हेंबर नंतर डिसेंबर, जानेवारी, साल पुढचं आलं म्हणजे +1 न साल वाढलं, कारण जानेवारी महिना आला. 26 जानेवारी 1950 रोजी संविधानाची अंमलबजावणी झाली. संविधान अंमलबजावणी. विद्यार्थी मित्रांनो, की जवळपास आत्तापर्यंत जेवढ्या वेगवेगळ्या ज्या काही एक्झाम झालेले त्या सगळ्या एक्झाममध्ये आत्तापर्यंत ह्या पॉईंटवरती वारंवार क्वेश्चन विचारले गेले की तुम्हाला जर संविधान स्वीकारलं कधी गेलं म्हटलं तर 26 नोव्हेंबर. संविधानाची अंमलबजावणी जर म्हटलं की बाबा संविधानाची अंमलबजावणी कधी झाली तर ती झाली 26 जानेवारी 1950ला. 26 जानेवारीच का दिवस निवडला गेला जो आताचा प्रजासत्ताक दिवस आहे, कारण 1930 सालचं जे काही ऐतिहासिक लाहोर अधिवेशन होतं त्यावेळेस 1929चं लाहोर अधिवेशन आहे आणि 26 जानेवारी 1930 हा दिवस त्यावेळी भारतीय राज्यघटनेमध्ये पहिल्यांदाच किंवा भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच पहिला स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात आला, म्हणून त्या दिवशीचा तो दिवस महत्त्वाचा आहे. मग आता पुढची तारीख काय महत्त्वाची आहे ती आहे 24 जानेवारी. बघा, 26 जानेवारीच्या आधी 2 दिवस म्हणजे 24 जानेवारी 1950ला. आता ह्या 24 वरून लक्षात ठेवायचं 284 जण, ह्या 24चा 4 आणि ह्या 84चा 4, 284 जणांनी भारतीय संविधानावरती सह्या केल्या. काय केल्या? सह्या केल्या. ह्या महत्त्वाच्या विद्यार्थी मित्रांनो तारीख आहेत. आणि याच्याच अगोदरच्या लेक्चरला आपण बघितलं की जो काय 13 डिसेंबरचा मुद्दा आहे, 13 डिसेंबर 1946ला उद्दिष्टांचा ठराव. कशाचा? उद्दिष्टांचा ठराव हा जे काय पंडित जवाहरलाल नेहरू आहेत किंवा पंडित नेहरू आहे यांनी मांडला आणि 22 जानेवारी, बघा कधी, 22 जानेवारी 1947ला उद्दिष्टांचा ठराव पार झाला. आणि हा उद्दिष्टांचा ठराव म्हणजे दुसरं तिसरं काही नसून भारताचा सरनामा ह्या पॉईंटमधून आपल्याला आलेला दिसतो. हा मुद्दा तुम्ही विद्यार्थी मित्रांनो काही जो काय स्टॅटिक डाटा आहे या आत्तापर्यंत जेवढ्या मी डेट सांगितल्या, मग ती 26 नोव्हेंबर असेल 1949, त्याच्यानंतर 26 जानेवारी 1950 आणि 24 जानेवारी 1950 या तारखांवरती वारंवार फिरून 13 डिसेंबर 1946 आणि 22 डिसेंबर 1947 या तारखांवरती वारंवार फिरून प्रश्न विचारलेले आहेत. आणि आगामी काळामध्ये भारतीय राज्यघटनेचे स्रोत कोणते, कुठून आपण काय घेतलं, त्याच्यानंतर महत्त्वाच्या डेट कोणत्या, याच्यावरती 100% क्वेश्चन विचारलाच जाणार आहे. हा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या. ओके, त्याच्यानंतर 5व्या नंबरचा त्या ठिकाणी क्वेश्चन आहे की तुम्ही पाहू शकता 4 क्वेश्चन आपले झाले. 5वा क्वेश्चन असा आहे, आता जो काही आपण पाठीमागच्या लेक्चरला बघितलं होतं की महाराष्ट्र राज्य जे काय आहे त्या महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा जो काय कारभार आहे हा सध्या, हा शब्द फार महत्त्वाचा आहे, सध्या कोणी पुन्हा एकदा स्वीकारला असा क्वेश्चन त्या ठिकाणी विचारलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मी इमेज घेतलेली, पुन्हा एकदा राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला, कोण? रश्मी शुक्ला यांची त्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. तुम्ही इथं पाहू शकता रश्मी शुक्ला यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आलेली आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर राहील काय? रश्मी शुक्ला, ऑप्शन नंबर 2. मग आता ज्या काय वेगवेगळ्या सरळ सेवाच्या एक्झाम्स असतात किंवा पोलीस भरतीची एक्झाम असेल याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एक क्वेश्चन वारंवार त्या ठिकाणी फिरून विचारलेला दिसतो. तो म्हणजे महिला ज्या काय आहेत ह्या महिला जर जिथं पहिल्यांदा बसत असतील, फर्स्ट महिला, ह्या करूनच ठेवायचं. बघा मी काही महत्त्वाची महिला सांगतो. आपण राष्ट्रपती पदापासून सुरुवात करू.
पहिली महिला राष्ट्रपती म्हटलं की प्रतिभा देवी सिंग पाटील. त्याच्यानंतर मुख्य पंतप्रधान, पहिली महिला पंतप्रधान म्हटलं की इंदिरा गांधी. पहिली महिला अर्थमंत्री म्हटलं की तरी पण इंदिरा गांधी. त्याच्यानंतर पहिली महिला मुख्यमंत्री म्हटलं तर सुचिता कृपलानी. त्याच्यानंतर पहिली महिला राज्यपाल म्हटलं तर सरोजिनी नायडू. आता या ठिकाणी एक दोन कन्फ्युजन क्वेश्चन आहेत. पहिली महिला राज्यपाल म्हटलं, बघा नीट लक्षात घ्या, पहिली महिला राज्यपाल म्हटलं तर त्या आहेत सरोजिनी नायडू. सरोजिनी नायडू. आणि जर असं विचारलं महाराष्ट्राची, बघा MH म्हणजे काय, महाराष्ट्राची पहिली महिला राज्यपाल कोण असं जर विचारलं तर सरोजिनी नायडू नाही, तर त्या आहेत विजयालक्ष्मी पंडित. पंडित नेहरू यांच्या ज्या काय भगिनी होत्या विजयालक्ष्मी पंडित ह्या कोण आहेत, तर ह्या आहेत महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल. महाराष्ट्राच्या, फक्त महाराष्ट्राच्या विचारलं तर उत्तर विजयालक्ष्मी पंडित त्या ठिकाणी येणार आहे. त्याच्यानंतर राज्यपाल झाल्यानंतर सध्याच्या कंडिशनला पहिल्या महिला महासंचालक ज्या कोण आहेत त्या कोण आहेत, रश्मी शुक्ला झालेले आहेत. आणि आत्ता सध्या महाराष्ट्र राज्याच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या काही महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव, हा करंटचा मुद्दा आहे, मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, तर पहिल्या मुख्य सचिव झालेल्या आहेत सुजाता सैनिक किंवा सौनिक असं त्यांचं वेगवेगळं नाव आहे. सैनिक या तुम्ही आडनाव पाहून घ्या, पण सुजाता सैनिक ह्या पहिल्या महिला मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य. बघा महाराष्ट्र राज्य हा महत्त्वाचा मुद्दा आहे. महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव ह्या सुजाता सैनिक झालेल्या आहेत. मग आता बाकीचे ऑप्शन काय आहेत? बाकीच्या ऑप्शनचा जर विद्यार्थी मित्रांनो आपण विचार केला की ह्या ज्या काय रश्मी शुक्ला होत्या ह्यांना इलेक्शनच्या अगोदर त्या ठिकाणी जो काही पोलीस महासंचालक पद होतं याच्यावरून खाली करण्यात आलं आणि त्यांच्या जागी संजय वर्मा यांचं नाव त्या ठिकाणी टाकण्यात आलं. परत आता इलेक्शनचा कालखंड झाला, रिझल्ट लागल्यानंतर पुन्हा एकदा या रश्मी शुक्ला यांना महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालकपदी त्यांची त्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली. हा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या. मग आता या ठिकाणी बाकीचे ऑप्शन जर आपण पाहिले कुठले कुठले, रुपाली चाकणकर ह्या राज्य महिला आयोगाच्या, कशाच्या, राज्य महिला आयोगाच्या त्या ठिकाणी जो काही राज्य महिला आयोग आहे या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा नियुक्ती कोणाची झालेली, रुपालीताई चाकणकर यांची झालेली. आणि त्याच्या खाली विजया राहटकर यांची BJPचे आहेत, त्यांचे भारताचा किंवा ज्याला राष्ट्रीय महिला आयोग असं आपण म्हणू शकतो, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी त्या ठिकाणी विजया राहटकर यांची नियुक्ती झालेली आहे. अशा पद्धतीनं ह्या चारही नियुक्त्या, संजय वर्मा, रश्मी शुक्ला, रुपाली चाकणकर आणि विजया राहटकर, या चारही नियुक्ती परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंतिक इम्पॉर्टंट आहेत. बाकी पहिल्या महिला कुठल्या कुठल्या आहेत ह्या देखील मुद्दा आपण त्या अनुषंगानं पाहिला. आता सध्या भारताच्या ज्या काही राष्ट्रपती आहेत त्या देखील महिलाच आहेत. ज्या काही द्रौपदी मुर्मू आहेत ह्या ओडिसा राज्याला बिलॉंग करतात, लक्षात घ्यायचं, त्या ओडिसा राज्यातून आहेत आणि भारताच्या त्या दुसऱ्या महिला आहेत. परंतु जर क्वेश्चन असा फिरवून विचारला की भारताच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती कोण, तर त्या प्रश्नाचं उत्तर राहील की आत्ताच्या जे काय आहेत द्रौपदी मुर्मू ह्या राष्ट्रपती आहेत. हा मुद्दा लक्षात घ्या. आता सहावा क्वेश्चन हा सोप्या स्वरूपाचा क्वेश्चन आहे. डेव्हिड कप स्पर्धा 2024 कोणत्या देशानं जिंकली? इटली, चीन, इराण आणि फ्रान्स. लक्षात घ्या, इथं इटलीचा ई केलाय, इराणचा ई केलाय, म्हणजे दोन ऑप्शनला मला उत्तर ठेवायचं नाही. उत्तर एक तर ऑप्शन नंबर 1 ला राहील किंवा ऑप्शन नंबर 3 ला राहील. आणि विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. इटलीनं सध्याची डेव्हिड कप ही स्पर्धा जिंकलेली आहे. मग तुम्हाला क्वेश्चन पडेल ही डेव्हिड कप ही स्पर्धा कशाच्या संदर्भात आहे? तर विद्यार्थी मित्रांनो ही जी काय डेव्हिड कप तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये, आता ह्या ज्या काही वेगवेगळ्या स्पर्धा असतात, म्हणजे जसं की बाबा डेव्हिड कप असेल किंवा तो सुलतान अझलम शाह कप म्हणून आहे, हॉकीच्या संदर्भात आहे. तर ह्या ज्या काही वेगवेगळ्या स्पर्धा असतात ह्या वेगवेगळ्या स्पर्धा कोणत्या खेळाच्या संदर्भात आहेत हा क्वेश्चन विचारला जातो. तर डेव्हिड कप जे काय आहे ही टेनिस या खेळाशी संदर्भात आहे. हा मुद्दा तुम्ही या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या. तुम्हाला क्वेश्चन त्या आगामी काळामध्ये विचारला जाऊ शकतो की डेव्हिड कप ही स्पर्धा कोणत्या खेळाशी संदर्भात आहे. पुढं 7व्या नंबरचा क्वेश्चन. आता IPL झाल्यानंतर जे काय ICC असतंय ते ICCनं नोव्हेंबर 2024 मध्ये केलेल्या क्रमवारीनुसार जगातील सर्वोत्तम T20 मधील कुठला
T20 मधील अष्टपैलू खेळाडू म्हणून कोणाची त्या ठिकाणी नामांकन केलेले आणि आपल्या सर्वांच्या दृष्टीने अतिशय अभिमानाची बाब सगळ्यांना माहिती असेल, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपला T20चा वर्ल्ड कपचा सामना झाला आणि हार्दिक पांड्या याचा फार महत्त्वाचा रोल त्या मॅचमध्ये ठरला आणि म्हणूनच ICCची जी काय आत्ताच नुकतीच T20ची जी काय अष्टपैलू खेळाडूची जी काही त्या ठिकाणी यादी निघाली त्या यादीमध्ये जो काय हार्दिक पांड्या आहे याचं नामांकन अष्टपैलू खेळाडू म्हणून त्या ठिकाणी करण्यात आलेले. खाली ऑप्शन तुम्ही बघितले असतील, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, मॅक्सवेल असेल आणि यापैकी नाही. विद्यार्थी मित्रांनो, 100% माहिती असल्याशिवाय यापैकी नाही या ऑप्शनला जायचं नाही. मॅक्सवेल सगळ्यांना माहिती आहे, तो पण अगदी चांगल्या पद्धतीचा त्या ठिकाणी खेळाडू आहे. पुढचा 8 नंबरचा क्वेश्चन, 25 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2024 या कालावधीत देशात प्रथमच संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025 ही तर क्वेश्चन येण्याचे दाट चान्सेस आहेत. संयुक्त राष्ट्र 2025 काय म्हणून साजरं करते, तर 2025 हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून त्या ठिकाणी साजरं करते. हा मुद्दा त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या. संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून 2025 हे वर्ष साजरं केलं जाणार आहे. कारण आत्तापर्यंत वेगवेगळ्या वर्षांमध्ये म्हणजे 2023 हे वर्ष काय म्हणून साजरं करते, 2024 हे काय म्हणून, 2023 हे भरडधान्याचं वर्ष होतं, 2024 हे उंटाचं वर्ष होतं आणि 2025 हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून त्या ठिकाणी संयुक्त राष्ट्र साजरं करत आहे. तर प्रश्न असा आहे, या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाची जी काय परिषद आयोजित केली जाणार आहे ही तब्बल 130 वर्षानंतर, कधी तब्बल 130 वर्षानंतर आपल्या भारतात होणार आहे. तर ते कोणत्या ठिकाणी होणार आहे, लखनौ, भोपाळ, नवी दिल्ली आणि अहमदाबाद. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आपली जी काय भारताची राजधानी आहे नवी दिल्ली या ठिकाणी आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025 मधील ही परिषद त्या ठिकाणी आयोजित केली जाणार आहे. हा मुद्दा लक्षात घ्या. 9 नंबरचा क्वेश्चन, अलीकडेच इस्रोने गगनयान मोहिमेसाठी, कशासाठी, गगनयान मोहिमेसाठी इस्रोने गगनयान मोहिमेसाठी कोणत्या देशाच्या अंतराळ संस्थेशी करार केला आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, अमेरिका, ऑस्ट्रेलिया इथं ठेवला, इंग्लंड आणि फ्रान्स. गगनयान मोहिमेसाठी इस्रोने सध्या कोणाशी त्या ठिकाणी करार केलेला आहे, तर ऑस्ट्रेलियाची जी काय अंतराळ संस्था आहे त्या अंतराळ संस्थेशी सध्या इस्रोनं त्या ठिकाणी गगनयान या मोहिमेसाठी करार केलेला आहे. मग काय आहे ही गगनयान मोहीम, तर विद्यार्थी मित्रांनो आपले जे काय भारतीय अंतराळवीर आहेत त्यांना अंतराळात पाठवण्यासंदर्भात ही जी काय गगनयान मोहीम आहे, या गगनयान मोहिमेमध्ये त्या ठिकाणी 4 अंतराळवीरांना त्या ठिकाणी आपण अवकाशामध्ये पाठवणार आहेत. या 4 जे काय अंतराळवीर आहेत ह्यांना प्रशिक्षण देण्यासाठी कोणता देश निवडला होता, तर तो फ्रान्सच्या साहाय्याने आपण त्यांना प्रशिक्षण देणार होतो. हा देखील क्वेश्चन ऑलरेडी कंबाईनच्या एक्झामला विचारला गेलेला आहे. आता सध्या त्यांनी क्वेश्चन असा विचारला की अलीकडेच, हा शब्द फार जास्त महत्त्वाचा आहे, अलीकडेच इस्रोने गगनयान मोहिमेसाठी कोणत्या देशाच्या अंतराळ संस्थेशी करार केलेला आहे, तर तो ऑस्ट्रेलिया या देशाशी तो करार केलेला आहे. हा मुद्दा लक्षात घ्या. आणि शेवटचा क्वेश्चन 10 नंबरचा क्वेश्चन, अलीकडेच कोणत्या देशाने जवळपास 40 वर्षातील पहिली राष्ट्रीय जनगणना सुरू केली. विचार करा विद्यार्थी मित्रांनो, 40 वर्ष त्यांच्या देशामध्ये जनगणनाच झाली नाही. आता खाली जर ऑप्शन आपण बघितले, इराणचा ई, इराकचा ई, अफगाणिस्तान आणि युक्रेन सध्या त्या ठिकाणी युद्धजन्य परिस्थिती आहे. युक्रेन रशिया त्या ठिकाणी युद्ध चालू आहे, त्याच्यामुळं युक्रेन पण वाटू शकतं. अफगाणिस्तानमध्ये त्या ठिकाणी तालिबान यांचं राज्य आले, त्या ठिकाणी पण आपल्याला डाऊट घ्यायला जागा भेटू शकते की बाबा जनगणना तिथं आहे का नाही. मी ऑप्शन फार विचार करून टाकलेत आणि इराण आणि इराक हे क्लोज काउंटर करण्यासाठी जाणून बुजून ऑप्शन टाकलेत. कारण हा मुद्दा मला महत्त्वाचा वाटतो, कारण 40 वर्षानंतर त्या देशामध्ये जनगणना होणार आहे. तर ही जनगणना इराक या देशामध्ये सध्या होणार आहे. हा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या. त्यावेळेस सद्दाम हुसेनसाठी इराक हे फार गाजलेलं होतं. तर या प्रश्नाचं उत्तर आहे, आन्सर आहे इराक. तर जी काही जनगणना असते, आता आपल्या भारताच्या जनगणनेबद्दल बघितलं तर 2011 साली आपली जनगणना झाली होती. जनगणना भारतासाठी, आपण इंडियासाठी विचार करतोय, जनगणना जी काय जनगणना असते ही जनगणना दर 10 वर्षांनी होते. किती वर्षांनी होते, दर 10 वर्षांनी भारताची जनगणना केली जाते. आणि महत्त्वाचा मुद्दा, पशुगणना ही दर
5 वर्षांनी केली जाते. हा मुद्दा तुम्ही नीट लक्षात घ्या, कारण आत्ता सध्या जे काय पशुगणना आहे हा देखील काउंट त्या ठिकाणी चालू आहे. जनगणना ही दर 10 वर्षांनी केली जाते आणि पशुगणना ही दर 5 वर्षांनी केली जाते. हे दोन्हीही मुद्दे महत्त्वाचे आहेत की त्यांनी असाही क्वेश्चन विचारला आहे, पशुगणना कधी केली जाते, दर 5 वर्षांनी, जनगणना दर 10 वर्षांनी केली जाते. आणि आता त्या ठिकाणी 2026ला त्या ठिकाणी ही इलेक्शन झाल्यानंतर लगेच देखील त्या ठिकाणी जनगणना होऊ शकते आणि त्याचे आकडे लवकरात लवकर येतील. आगामी काळातल्या जे काही वेगवेगळ्या एक्झाम होतील त्याच्या दृष्टीने हे आकडे अत्यंतिक महत्त्वाचे असतील. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या संदर्भात मला इम्पॉर्टंट असणारे, शिवाय स्टॅटिक डाटाला धरून असणारे 10 क्वेश्चन मला जे इम्पॉर्टंट वाटले ते मी तुमच्यासमोर त्या ठिकाणी सांगितलेले आहेत. आपली ही सिरीज रेग्युलर चालू राहील. संडेला फक्त लेक्चर होणार नाहीत, कारण 1 तारखेला जो काही राज्यसेवेचा पेपर आहे त्याच्यामुळं 1 तारखेला आपले त्या ठिकाणी संडे पण आहे, त्यामुळे लेक्चर आपलं पडणार नाही. उद्या अजून 10 लेक्चरचे त्या ठिकाणी सॅटर्डेला तुम्हाला लेक्चर पाहायला भेटतील. हे लेक्चर जर आवडले तर तुम्ही नक्की माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला नक्की एक लाईक करत जा. तुमच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. मुंबईची त्या ठिकाणी भरती चालू झाली की आपण लवकरात लवकर मुंबईच्या अनुषंगाने देखील त्या ठिकाणी लवकरात लवकर लेक्चर घेऊ. आणि महत्त्वाचा मुद्दामध्ये टेलिग्राम ग्रुपवरती मी त्या ठिकाणी रोज वेगवेगळी इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी टाकत असतो. ज्यांनी कुणी माझा टेलिग्राम ग्रुप जॉईन केला नसेल, तुम्ही जो काय आपला सिम्बॉल आहे ह्या सिम्बॉलकडं तुमच्या लक्षात या रणजित फरांदे करिअर अकॅडमी असं तुम्ही सर्च केलं की तुम्हाला हा सिम्बॉल असलेला टेलिग्राम चॅनल त्या ठिकाणी पाहायला भेटेल. तिथे देखील तुम्हाला अत्यंतिक इम्पॉर्टंट क्वेश्चन त्या ठिकाणी पाहायला भेटतील. हे जे काही लेक्चर घेतले त्याची PDF देखील मी तुम्हाला त्या टेलिग्राम ग्रुपला टाकेल. ज्यांनी कोणी टेलिग्राम ग्रुप जॉईन केला नसेल त्यांनी टेलिग्राम ग्रुप आवर्जून जॉईन करा. आपला इंस्टाग्राम ग्रुप पण आहे आणि डेली मी यूट्यूबला त्या ठिकाणी वेगवेगळ्या पोस्ट टाकत असतो. तुम्ही यूट्यूब चॅनलला गेला तर त्या ठिकाणी पोस्ट हा ऑप्शन दिसेल किंवा कम्युनिटी हा ऑप्शन दिसेल. त्याच्यामध्ये आत्तापर्यंत आलेले आणि चालू घडामोडीच्या अशा अनुषंगानं मी दोन्ही क्वेश्चन विचारत असतो. ते क्वेश्चन तुम्ही डेली सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.